नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे। नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गट वाट्याला गेली आहे, तर नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असले तरी भाजपचे गोकुळ गीते यांनी तिथे बंडखोरी केल्याने नरेंद्र दराडे यांचा मार्ग खडतर बनलाय। गोकुळ गीते यांचं बंड थोपवण्यात महायुतीच्या मंत्र्यांना सातत्याने अपयश येत आहे। नाशिकमध्ये महायुतीला मोठे बहुमत आहे, पुरेसे संख्याबळ असतानाही महायुतीचे तीन मंत्री एका अपक्ष उमेदवाराची मनधरणी करण्यासाठी खेटा घालत आहे। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना आपल्या मतदारांवर विश्वास नाही का? एका अपक्ष उमेदवारीची एवढी धास्ती का? असे सवाल उपस्थित होऊ लागले। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी भाजपचे संकटमोचक असणारे मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादाजी भुसे यांच्यासह महायुतीला पुरेते जेरीस आणले। तिन्ही मंत्र्यांकडून गोकुळ गीते यांनी युतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा यासाठी विनवणी केली जाते। प्रसाद हिरे यांनी माघार घेतल्यानंतर आता गोकुळ गीते यांची माघारीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। दरम्यान आज नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे हे गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांच्या घरी जाऊन आले, पण आपण दीपाली गीते यांच्याकडे मतदान मागायला गेलो असल्याचं सांगत त्यांनी वेळ मारून दिली। मात्र यातून एक प्रकारे गोकुळ गीते यांच्यावर माघारीसाठी दबाव टाकला जातोय। लढाईचं सोडून अर्थात निवडणुकीला सामोरे जायचं सोडून महायुतीच्या नेत्यांचं मॅनेजमेंट करण्याचा जोर दिसू लागल्याचं नेमकी यांना कसली भीती आहे याची चर्चा आता जिल्ह्यातून सुरू आहे। एकूण 619 मतदार आहेत, त्यात भाजपाकडे 118 मतदान आहे, शिवसेनेकडे 171 व राष्ट्रवादीकडे 107 असे एकूण मतदानांपैकी 466 इतके मतदान महायुतीकडे। निवडून यायला केवळ 310 मतदान हवे, मग तरी अपक्ष गोकुळ गीते यांच्या पाठिंब्याची महायुतीच्या उमेदवाराला एवढी गरज का भासते आहे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।